जय गुरु. जय गुरु. जय गुरु. जय गुरु. सगळ्यांना फारच दुःख आणि त्रास झालेला आहे, त्यामुळे सर तुम्ही आता लवकर सांगा. जय गुरु. हा, ऐकू येत आहे? हो. जय गुरु ऐकू हो, येतं. ऐकू येतंय. जय गुरु. हा, ते ब्लॅक फक्त ब्लॅक काळा. स्क्वेअर आला ते दिसत नाही. ठीक आहे. आपलं हे झालं होतं. नंतर काल तुम्ही काही पाठ हे केली, प्रॅक्टिस केली, बरोबर? त्यातली वाक्य. हो. हा. हम्म. तर कुठली तुम्हाला विचारायची होती? एक काहीतरी मी लिहिलं, पण त्याचं बोलतो मी. पण कुठली कुठली तुम्हाला शंका आहे ते आपण बघूया. सांगा. मी ती सगळीच लिहून पाठवली होती, ती बघितली होती का? अच्छा. किंवा सगळीच बघू का? किंवा मी नाही नाही, हा, किंवा एक मी एक वाचून एक दाखवू का? पटापट वाचा ना मग. हा. अच्छा. हा. हे अंगुठी किसली. हा. कस्याम तद अंगुलीयकम असं आम्ही केलं. वह वह म्हणजे तत् ना. तस्य कशाला? हा, तद नाही, तद केलं ना. हा. कस्याम म्हणजे कोणाची. तस्याम किंवा तस्य. पुल्लिंगी असेल तर तस्य, स्त्रीलिंगी असेल तर तस्या, कस्याम. हा. कस्य किंवा हा. कस्याम. हा. हा, हा. दुसरं. तद तद अंगुलीयकम. हा. हा, म्हणजे ऍक्च्युअली पहिलं वाक्य तद बरोबर आहे का मग? तद नाही, तद नाही होणार, तत् होईल. कारण तद हा मूळ शब्द झाला, त्याची प्रथमा तत् होते ना, म्हणून. हा, पण नपुंसकलिंगी म्हणजे तद आणि तद असं दोन्ही त्या टेबलमध्ये दिलंय. ओके म्हटलं ओके, तद त्या किंवा. दृष्टीने. हा, हा. ठीक आहे. ठीक आहे. हा, ठीक आहे. चालेल. पुढचं. तद. हा. मग कस्याम किंवा कस्य तत् अंगुलीयकम. हा, बरोबर. दुसरं वाक्य कृष्ण शरीराला सजवितो. कृष्ण कलेवरम भूषयते. हा, शरीरम हम्म. म्हटलं तरी चालेल. हा. हा. किंवा अच्छा. देहम. त्यांनी ते देहम. देहम शब्द किंवा दिलेत ना, म्हणून त्यातलं वापरलं होतं टेबल मध्ये. ओके ओके, दिलंय का? अच्छा, हा. हा. तेवढं मी कलेवरम बघितलं दिलं. नाही. हा, ठीक आहे, हा. हरकत नाही. हा, हा. पुढे. अं, आता हेच आहे, त्याच्या पोटात दुःख आहे ह्याच. हा, तस्य उसके उदरे तुदते का दुःखते असं. नाही, आता त्याच्या पोटात दुःख आहे ना. हा, तर हम्म. त्याच्या मराठीत काय वाक्य म्हटलं? त्याच्यात पोटात दुखत आहे असं म्हटलंय ना. हा, नाही, ते दुःख दिले नुसतं. ते दुःख स्पेलिंग पण नाही मिस्टेक आणि आहे दुःखच का? पण हा. नाही असं झालं. हिंदीमध्ये दुखत आहे असं आहे. हा, हिंदी मध्ये आहे. हा, इकडे दुखते आहे असं आहे. मराठीमध्ये दुःख आहे फक्त, ते राहून गेलं त्यात. नाही नाही, हिंदीमध्ये तर पण उसके पेट में दर्द है असंच. हा. हा. हा, हा. हा. मग आता हिंदी याचा सारखं घ्यायला लागेल. नाही नाही, तर आता याचे दोन तर एक एक आपण दोन्ही हे करू शकतो. अं, तस्य उदरम तुदते, हे एक झालं. त्याचं पोट दुखत आहे असं एक. हा. हम्म, उदरम हम्म. हे प्रथमाच आहे, पण ते उदर नपुसकलिंगी असल्यामुळे उदरम दुःख तुदते. किंवा जसं मी म्हटलं होतं, दुःख्यते पण होऊ शकतो. हा, तसं. हा. हम्म. किंवा मग तस्य उदरे. हा. किंवा जठरे पण होईल. वेदना हम्म. असती, दुःखम असती. पण हम्म. हम्म. अश्विनीने सांगितलं तसं, तुम्हाला जे तुदयते, तुद धातूचा उपयोग हम्म. करायचा हम्म. असेल तर हा, हम्म. तुदते असं. हम्म. हम्म. तस्य उदरम तुदते, सिंपल. हा. अच्छा. मग हा. उदर रे म्हणायचं नाही का? पोटात असं म्हणायचं. नाही नाही, आम- उदरे तुदते असं. पोटाचे उदरे हा. तुम्ही पण दिलं सर, उदरे. हा, नाही त्यांनी. हम्म. ऐक ना. नाही, पण ते मी हो ना. वेगळ्या हा, संदर्भात लिहिलं. वेगळ्या हा. हा, ते हा. हो, हो, ते हा, वेगळं आहे, बरोबर. ते वेदना असती असं म्हणून मी दुःखम हा, वेदना. असती म्हणून वेदना. ते उदर. पण दुःख हम्म. म्हणजे दुखते किंवा दर्द आहे तर ते आपण तुदते असंच म्हणूया ना. तस्य हो, उदरम नाही तुदती. तुदते. हा, हा. उदरम तुदते. ओके.
उदरम तुदते. हा बरं, चौथं दुसऱ्या कोणी बोललं हा तरी चालेल हा, ती वाक्य तुम्ही काय केली असतील तर. हा. हा, नाही, पल्लवी आम्ही इथे त्याने. 4 करूनच थांबलोय ऍक्च्युली. ओके. अरे ही बापरे. चौ हा हा 4 बर करूनच थांबलोय आणि ते अलीकडचं केलंय म्हणून. बर. हा. हा हा, अनिल हातचे वाचा चौथं. अनिलः पाणिना सह अन्नम पचते. अं, अनिल हा हातास पाणी ना हस्तेन किंवा पटे. हसते हसते ना ना पण किंवा चालेल. हा, हसते ना हा, किंवा पाणी पाणीनं ना. शब्द दिलाय म्हणून पाणीनं. हा, हम्म. ते पूर्ण वाक्य वाचा तुम्ही, सांगा परत एकदा. अनिलः पाणिना सह अन्नम पचते. हे पाणी ना सह म्हणायची गरज नाही. ते सह बर. कशा करता. पाणी ना नुसतं चालेल ना. पाणी ना फक्त. हा, पाणी ना. अच्छा हम्म. बर. हा, आणि भोजनम पचते. हा. हम्म. हा, पचतेच होईल, भोजन कारण का की आपण असं जनरली तो हाताने स्वतःच. जेवण बनवतो म्हणजे स्वतःच असतो, तो काही नोकरी करत नाही असं. हा, स्वयंपाकी म्हणून. हम्म. हा, त्यामुळे पचते. हा, उसका हम्म. कंधा मजबूत है, काय होईल. हा, नाही, आम्ही इथे थांबलोय आता, ही करायची. हा, मग सांगा ना, पण कोण कोण सांगेल, पटापट सांगा आता हा, पुढचे अर्थ कोणीतरी वाक्य. दुसऱ्या. हो. तस्य स्कंदः मजबूतला काय अं, मजबूतला काय म्हणतो लक्षात नाही. तस्य स्कंध भक्तिमान दृढ बलधन. दृढ 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 म्हणायचं. दृढ अस्ति. असते. हा. हम्म. हम्म. पुढचं वाक्य, वह गले में दुपट्टा धारण करता है. हे कोणीतरी बोला ना बाकीच्या. हो. सः सह कंठे हा दुकूलं धारयति. हा, तर आता कसं आहे माहितीये का, तो गले में आहे पण तो ना कंठे म्हणतायत त्याला. एकतर तुम्ही 6 ग्रीवायाम. हा, ग्रीवा म्हणजे मग कंधरायाम. सांगितलं. हा, कंधरायाम. ग्रीवा ते खांद्यावर नाही, ग्रीवायाम हे बर बर. मानेवर. हा, दुकूलम ध्रियते. हे हम्म. आत्मनेपदी काय उपयोग करायचा, ध्रियते तो धारण करतो ना म्हणून. हम्म. आणि नाहीतर मग डायरेक्ट 6 ग्रैवेयकम ध्रियते असं पण होईल, कारण ग्रैवेयकम म्हणजेच गले में दुपट्टा असं. हा, हा. हा, वेगळं द्यायची गरज नाही. हम्म. ग्रैवेक आधी ते काही नाही, ग्रीवायाम सॉरी सॉरी, म्हणालात तुम्ही. नाही नाही नाही, सॉरी सॉरी, ग्रैवेकम हा गळ्यातली हार आहे गळ्यातील तो. हार. हार आहे तो, गळ्याला दुपट्टा नाही. त्यामुळे ते ग्रीवायाम. हारच. हा, ग्रीवायाम म्हणा. हा, चालेल. हा, आणि ग्रीवा कंधरा पण त्यांनी दिलंय, कंधरा पण शब्द दिलाय ते. काय दिलंय ग्रीवा किंवा कंधरा. हा, कंदरा कंधरा. पण चालेल. हो, हो, चालेल. कंदरा पण दिले. हा, ठीक आहे. कंधरायाम असं होईल. कंदरायाम किंवा कंदरा या ग्रीवायाम, हा, दोन्ही. हा. हम्म. दुकुलम ध्रियते. हम्म. पुढचं 7वं. हम्म. धार येते बरोबर आहे. धारा ध्रियते. येते येणार. नाही नाही, ध्रियते. ध्रियते. काय आत्मनेपदी. काय. हा, इकडे एक तर ते हा आत्मनेपदी आणि हा ध्रियते. आत्मनेपदी. हम्म. हा, ओके. आहे का तुमच्या ह्याच्यात, आहे तो शब्द की आहे नाही. आहे, मागच्या आहे ह्याच्यात गेलाय. 17व्या पेजवर आहे. नाही नाही, ध्रियते कुठे आहे. हो, मागच्या धड्यात गेलाय. येते नाही असं. हा, मागच्या पाच धड्यात गेला. पाच हा, मग ठीक आहे, मागच्या पाच आत्मनेपदी. धड्यात पाच गेला. हा, ठीक आहे, ठीक आहे. हा बरं. हा, उनके मुख पर दुख नहीं है. हे सांगा ना कोणीतरी, मग सगळं मीच बोलते असं होईल. पल्लवीताई, माझा आवाज खूपच बसलाय म्हणून मी शांत बसली तरी वासनी. बोललं तरी चालेल की वाक्य. ते फक्त उत्तर सांगा ना आवाज खूप पटकन बस. थोडक्यात. हा, जर तुमच्यात केलं तस्य असेल तर. हा, बोला दिलीप. तस्य आनने दुःखम नास्ति. तस्य हा, आनने तस्य आनने किंवा मुखे. दुःखम नास्ति. हा. हा, हम्म. बरोबर. हा. हा, ठीक आहे. 8वं. नार्याः नासिकायाम अलंकारम सृजन्ति. रुजंती. नाही येणार ना. घालतात भूषंती किंवा असं म्हणतो. नाही तुम्ही भूषण सज कोणतरी सांगा ना वाक्य.
बोला बोला. धारयंते होईल का? ध्रियंते. ध्रियंते. ध्रियंते बहुवचन म्हणून ध्रियंते. हा. आणि मग नार्वे धारण हा करते. नासिकाभूषणम म्हटलं तरी चालेल डायरेक्ट. हा. हम्म. अच्छा. तुम्ही नासिका घेतलं. ध्रियंते. ग्रियंते. हम्म. ध्री. धलारी ध्री. ध्रुव धार. धारण हा. करण्याचं DHRI. ऐका. ग्रियंते. ध्रुव ध्रुव धारयती किंवा ध्रुव ध्रियते असे दोन्ही उभयपदी धातू आहेत. म्हणून 17व्या पेजवर आहे पहा, म्हणजे हा माहिती नसेल तर सांगितलं ठीक आहे. खाली. 9वाचं पुढचं. उसके माथे पर चंदन का तिलक है. तस्या मस्तके चंद्र चंदन सिरा हा. तस्य ललाटे चंदन तिलकम अस्ति. चंदन. हा. तस्य. ललाटे चंदनस्य तिलकम अस्ति. तर त्यांना चंदन तिलकम, जसं आपण नासिकाभूषणम तसं चंदन तिलकम असती असं. ओके. ललाटे असे चंदनस्य नको. किंवा असे ललाटे म्हणू येणार शकतो. सर. ललाटे. ललाटे बरोबर आहे. हा. कारण ते ललाटे माथा येणार. म्हणजे, हो, माथा म्हणजे अगदी काही डोक्यावर लावत नाही कोणी, ललाटेच पाहिजे म्हणून. हा. ओके. किंवा 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 भाल प्रदेशे असं पण म्हणतात. भाले असं पण म्हणतात. हा. भाले, ललाटे, फाले असं. हा. हा. किंवा अजून वेगळे. मराठीमध्ये त्यांनी हा. नुसतं कपाळावर चंदनाचा टिळा म्हटलाय, उसके माथे असं हो, पण नाही. त्याच्यावर नाही इकडे. हा, ठीक आहे. किंवा मग ठीक आहे तेवढं. असं येऊ शकतं. सहा ललाटे चंदन तिलकम ध्रियते असं पण होऊ शकतं. हा. म्हणजे धारण करतो असं म्हटायचं असेल तर. पण तसं म्हटलेलं नाही त्यांनी, त्यामुळे जाऊ द्या. पण 10वं वाचा. म्हणलंय. दातांच्या मध्ये राहते. केव्हा असते. काय तिकडे रदन. रदनेषु रदने दातांच्या मध्ये असं मला वाटतंय. ओके. दातांमध्ये जिव्हा. हा. रदनेषु रदने जिव्हाम. रदनेषु जिव्हाम जिव्हा. अस्ति. हा. किंवा रदनानाम मध्ये असं पण म्हणता येईल. हा. अगदी दातांच्या मध्ये लिटरल करायचं असेल तर रदनानाम मध्ये असं. सृष्टी. हा. रदनांतरे होऊ शकतं का? काय? रदनांतरे किंवा रदनांतरे किंवा नाही नाही दंतांतरे. नाही रदनांतरेचा अर्थ वेगळा होतो. रदनांतरे म्हणजे जसं दातांच्या आतमध्ये असं नाहीये ना. आतमध्ये हा वेगळी. हा हा ओके ओके. ते तसं अंतरात नाहीये, ते दातांच्या मध्ये त्या घोळक्यात आहे, समूहात आहे असं. हो हो. 11वं. राहतेला काय सांगितलं सर तुम्ही? अस्ति. हे असते का? असते. अस्ति वसती म्हटलं तरी चालेल, पण ते असं कवी वगैरे म्हणतात असं काव्यांमध्ये. वास करते, वसती वगैरे. पण आपल्याला नॉर्मल म्हणायचं असेल नुसतं अस्ति म्हटलं तरी चालेल, असते असं. सर वर्तती म्हणलं तर चालतं? वर्तती. इकडे वर्तती आहे ना आपल्याला, म्हणून पण वर्तती हा आत्मनेपदी आहे ना. वर्तते होईल. वर्ततेच म्हणलं. हा वर्तते, सॉरी, नॉट सर मी वर्तती, वर्तते. तिष्ठते लिहिलंय. नाही बरोबर आहे, तिष्ठती पण असतं. तिष्ठते बरोबर. स्थिर असते किंवा असते असं. पण काही करा, अस्ति करा, वर्तते करा. असतेला आपण वर्तते म्हणतो ना, किंवा असती असं. हा. नाही, किंवा रहती है म्हणजे निवास करते असं म्हणायचं असेल तर वसती असं म्हटलं तरी, वस्ती नाही, वसती. हा. वसती. हा. हा. 11वं. सर जीभ स्थिर आहे असं म्हणताच येणार नाही, कारण की जीभ खूप चालते. आहेत ना आपल्या वर्गात गप्प बसलेले लोक आहेत ना.
हो ना. ठीक आहे, 11वं वाचा. हे वे गुणकुंतला घुंगुरवाले बाळ सुंदर है, सुंदरम कांती हे चूर्ण अलका कुंतला हा, आय थिंक सुंदरमस्ति. आय थिंक मोरेश्वरजी चूर्णकुंतला वाचतायत. मोरेश्वरजी तुम्ही प्लीज. चूर्णकुंतला हम्म. सुंदरम संती. अं, ते चूर्णकुंतला शब्द आता आलाय म्हणून वापरला तो. हो बरोबर. हम्म. हम्म. आता कसं आहे ना, ते तेच येणार ना इथं, नाही नाही तेसाठी ऐका, तेच येणार. नाही नाही ते म्हणजे ते साठी तेच, अं, पण अलका हा. नपुंसकलिंगी बहुवचन पाहिजे ना. हम्म. ते अलकाहा किंवा चूर्ण कुंतलाहा. हो, अलका हा पण आहे आणि चूर्णकुंतला हा पण आहे. चालतं, हा हो. हा, मग पुढे काय केलं तुम्ही? केशः सुंदरम येणार संती. होतं, केशः. सुंदरम नाही, पण संती. चूर्णकुंतलाचा अर्थच केसच, कुरळे केसच आहे. म्हणजे केसला वेगळा शब्द हम्म असायची गरज नाही. हा, केस मेघ नाहीये. म्हणायची हा. गरज नाही, बरोबर. नाही हा अच्छा, ते, नको का? ओके. पुढे सुंदरम केसला संती, आता केस हे असेल. प्लुरल झालं म्हणून संती लिहिलं. नाही नाही, पण मग सुंदरम हा. मस्ती. नाही नाही, कसं आहे की आता अलकाहा आणि चूर्ण कुंतलाहा याचं लिंग माझ्या दृष्टीने नपुसक लिंगी नसावं बहुतेक. हा, कारण का ते स्त्रीलिंगी नपुसक, असेल का सर? हा स्त्रीलिंगी वाटतंय. हा हा, आणि मग स्त्रीलिंगी स्त्रीलिंगी. असेल तर मग ते अलकाहा. हा, हम्म. मग ते मग काहा सुंदराहा होय. हा, कारण नपुसकलिंगी हा म्हणजे आकारांत असा नाहीये, असा शब्द. नाहीये. हम्म. हम्म. हा. म्हणजे मग ताहा चूर्ण कुंतलाहा असेल का? हम्म. त्यामुळे ताह आहे ना? ताह. ताहा हो ना. अच्छा. हा. ताते ताहा मधला हा ताहा. हा, ताते ताह. ओके. हो ताह ना सर. अलक सुंदरम ताह संती चूर्णकुंतलाः ऍक्च्युली हा सुंदरमस्ति. हा नाही, तर ते कुंतल संती येणार का पुढे? नाही नाही, कुंतलाहा म्हणजे बरोबर ते नपुसकलिंगी नाहीये तो ना, मला वाटतं पुल्लिंगीच आहे तो शब्द कुंतलहा, कारण तर विसर्ग आलाच नसता. त्यामुळे तो कुंतला म्हणजे केस, अनेक केस, हो, म्हणून विसर्ग आला. कुंतलाहा आणि कुंतलाहा आणि अलकह अलकाहा असं असणार ते. हा. आणि त्यामुळे ते पुल्लिंगी हम्म. आहे, पुल्लिंगी आहे ते, आणि त्यामुळे पुल्लिंगी बहुवचन यायला पाहिजे त्याचं. हा. ते येणार. तई 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 हम्म. हा, तई नाही का? नाही ते नाही 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 नाही. ते, हा, काय आपलं ते, हा, अं, ते सॉरी ते ते. ते अलकाहा. ते हा, अलक. सुंदराहा संती. पण आता सुंदराहा संती, तर सुंदराहा म्हणजे सुंदरहच बहुवचन म्हणून सुंदराहा असं समजलं हम्म. का? हम्म. 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 आता ते इथे गंमत सुंदरम नाही बघा. होणार. नाही, सुंदरम विशेषण नाही. आहे त्यामुळे ते पुलिंग सारखं हा, व्हायचं. नाही, पण आता सुंदराहा ना, पुल्लिंगी बहुवचन त्यांच्यासारखं. पण सुंदराहाच होतं विशेषण म्हणून, आणि स्त्रीलिंगी बहुवचन पण सुंदराहाच होतं, माला माले माला हा तसंच होतं. त्यामुळे ते कन्फ्युजिंग असतं. बरोबर. पण आपल्याला क्लिअर पाहिजे की आपण कशा करता सुंदराहा वापरतोय. तर अलकाहा किंवा चूर्ण कुंतलाहा हे पुल्लिंगी शब्द असल्यामुळे ते सुंदराहा संती असं व्हायचे. हम्म. समजलं? हम्म. 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 थोडं कन्फ्युजिंग पुलिंग आहे आणि म्हणजे. बहुवचन आहे त्यामुळे हा ते हे पुल्लिंगी विशेषण आहे ते का प्लुरल होतं का नपुंसकलिंगी सर? याच्यावर. हा, तर ना. ठीक आहे. ते त्यांनी खरं त्या किती शब्द मात्र. देताना तिकडे खरं लिंग द्यायला पाहिजे खरं. हा, म्हणजे हम्म. मग हा हा, म्हणजे गोंधळ नाही ऍक्च्युली होणार. अलक हम्म. मेन धातू, मूळ धातू अलक असं द्यायला होतं ना. धातू नव्हे, शब्द. हा, हा म्हणजे हा शब्द आहे ना, हा हा विशेषण. ठीक आहे. तर 12वं करा. ठीक आहे. पण हा कन्सेप्ट कळला काय? हो. अलकहा किंवा मला असं मनात का हे आटलं, कारण नपुसकलिंगी कुठलाच शब्द विसर्गांत नसतो, बरोबर. नसतं. हा, जरी बरोबर. हा. जरी बहुवचन असलं तरी ते वनम वने वनानी सारखंच होणार, बरोबर. हो. फलम फले फलाने बरोबर. वनम वने. मग हे अलकाहा आणि चूर्ण म लागल्यावर कुंतलाहा, हा, तर मग एकतर ते मूळ शब्द सुद्धा माला माले माला हा असा म्हणून होऊ शकतो,
म्हणजे अलका अलके अलका हा किंवा पण कुंतल हा शब्द आहे मला नक्की माहिती आहे. मग कुंतला हा म्हणजे हा पुल्लिंगीचं हे झालं. मालाहा. हा बहुवचन. मालाहा. हे ना ते तुम्ही डोक्यात एकदम लक्षात ठेवा. अकारांत हम्म. स्त्रीलिंगी क्वचित असतो, आकारांत हम्म. पुल्लिंगी क्वचित असतो, हे लक्षात ठेवा. हम्म. आणि अकारांत हम्म. आणि आकारांत नपुसकलिंगी क्वचित असतो. हा क्वचित असं. असतो. हा म्हणजे हा पुल्लिंगीच धरायचा आता. हा हो, अलग तो पुल्लिंगी तिथे पण लिहिलं. आपण म्हणतोच ना तो केस, नाही का? नाही का? तो केस. हा असं. हम्म. ठीक आहे. हा 12वा वाचा. आला असं मराठीत पुल्लिंगी. मज मेरे जवळ पास गळ्यातील मया कंठी सह हात नाही. नाही मया समीपे हम्म. वाचा सर. नाही नाही मया समीपे हा समीप. हा ग्रैवेयकम हम्म. नास्ति. मया समीपे न मया का बरं घेतलं तुम्ही? मज जवळ. मेरे पास म्हणतो. मेरे मग पास तर मेरे मम म्हणजे काय? समीपे. मम मम समीपे. समीपे. मम समीपे. हा ग्रैवेकम मम इकडे हिंदीत मला है म्हटलंय, पण तुम्हाला मला नाही आहे म्हणायचं असं नास्ती म्हणा, है म्हणायचं असतं अस्ती नास्ति. अस्ती म्हणा असं. याच्यात हा नास्ति आहे सर, पुस्तकात नास्ति आहे. हा, मराठीत नाहीये. बर ठीक आहे, जे असेल ते. पण मग किंवा मग ना असं पण होऊ शकतं. हा मदीया ग्रैवेयकम हा. मदीया म्हणजे माझी मला नाही असं. मद्द ते इय प्रत्यय जो जवळ असं या अर्थाने. हं, हम्म. या अर्थाने पण मम समीपे पण चालेल किंवा मदीया ग्रैवेयकम नास्ती किंवा असती जे असेल असं. हं, ठीक आहे. पुढचं वाचा 13वं. यातून प्रश्न कसा आहे. किम त्वम काय तू उठण्याने उद्वर्तनेन स्नान स्नानं करतोस? कुरुते. कुरुते करोशी ना. करोशी. हा किम हो, सॉरी सॉरी, हा चुकलं चुकलं. मग हा बरोबर आहे. करतोस करू किम त्वम करूशी. हो हो, उद्वर्तनेन स्नानम करोषि. करोशी करोशी. हा हो. वर्तमान काळ. हा तर 14. तिथे आत्मनेपदी येणार नाही कसं. करतोस आहे ना त्यामुळे. नाही, नाही तोच पण करतोय ना आता. क्रू तो दोन्ही उभयपदी आहे ना. बरोबर आहे, पण स्नान करतो हे किम जनरली आपण त्वम असं म्हणजे ते फार असं खूप स्ट्रेच केल्यासारखं होईल की स्नान केलं मग त्या बर. स्नानाचा परिणाम म्हणजे त्या अर्थाने असं. बर बर, असं म्हणजे ठीक आहे. हा म्हणून तर ह्याचं भाषांतर चौदा. सांगा सर. किम किम त्वम ऊर्ध्वतनेन स्नानं करोषि. त्वम ऊर्ध्वतनम उद्वर्तनेन उद्वर्तन ऊर्ध्वतनेन हा स्नानम करोति करोषि. करोषि शी. हा करोषि. हा 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 पुढचं 14वं. उस राजा के पास मोतियों का त्या हार है. राजाजवळ एक तस्य मोत्यांचा हार आहे. हम्म. नृपेण सह तस्य नृप तस्मिन. समीपे. तस्मिन् रूपे समीपे. तस्मिन् नृप समीपे. नाही आपण तस्मिन् जसं रूपे मम केलं समीपे. होतं ना, एकम एकम आपण जसं मम केलं होतं ना माझ्याजवळ, तदीय. तसं तसं तस्य नृपस्य समीपे असं होईल. तस्मिन रूपे समीपे नाही. तस्य सांगितलेलं. हा हा सर स्य नृपस्य समीपे. तस्य तस्य नृप नृपस्य समीपे. मुक्तावली हम्म, एका मुक्तावली, एक एक हार. एकम एका मुक्तावली एकम. असते. एकम नाही, एकम हे सर नपुसकलिंगी होईल. एका अच्छा. एक पुल्लिंगी असेल तर एक नाही तर मग एका हम्म नाही तर मग एकम असं. हं, हम्म. सर एका नृपे ही जर का सप्तमी असेल हं. तर मग याचं त्याचं विशेषण त्या राजाच्या
म्हणजे त्या याच्यासाठी जे काही आपण नाही वापरू ते नाही पण नाही सप्तमी नाही नाही नाही, पण ते बरोबर आहे. पण तो नृपस्य समीपे म्हणजे नृप कुठल्या विभक्तीत गेला, त्या हो, विभक्तीत त्या जाईल. नृपस्य केलं का तुम्ही? ह्याच्या मग नृपाच्या जवळ म्हटलं तर मग तस्य होईल मग. हा हा म्हणून हा, नृपाच्या म्हटलं तर मग तस्य. हा राजाजवळ. पण म्हणजे ऍक्च्युअली आपल्याला सर राजा. नृप नाही होऊ शकत का इकडे? हा राजा म्हटलं नृप समीपे असं नाही होऊ शकत? तस्य नाही, नृप समीपे. राजा के पास आहे ना. राजा के हम्म. असं ये म्हणून. पाहिजे ना. के आहे ना. हिंदीमध्ये तुम्हाला नृपम समास समीपे होत नाही का सर? के म्हणलं की द्वितीय असं नाही नाही इकडे नुसतं राजा म्हटल्यावर एकदम असं वाटतं की के नृप समीपे आहे. नाही नाही, नृपस्य समीपे असं. बर, ओके, ठीक आहे. ठीक आहे. एका मुक्तावली असती ना. हो, हम्म. पण मुक्तावली हम्म. हो. नाही. काय असेल? हा. काय असेल? हरह. त्याची हार नाही नाही, त्याची तर विभक्ती काय आहे? मुक्तावली विभक्ती. मुक्तावली हा इकारांत स्त्रीलिंगी. हा एक होते तो ना. मती मती नदीसारखं मती करणार. मती मती सारखा चालतो की नदी नदी सारखा न, चालतो? न, न, नदीसारखं नदी करणार. नदी कारण की दी दुसरा आहे ना. कारण दुसरा हा हा नदी नदी नदी. तुम्हाला. हा तर मग तुम्हाला इथे शब्द दिलेले आहेत ना इथं. आवली हम्म. असं कुठे? मुक्तावली कुठे गेलंय? 26वा आहे. 20व्या मुक्तावली. पेजवर. हा ऍक्च्युली. हरह मुक्तावली दिलं. ऍक्च्युली ना दोन्ही आहेत खरं. आवली दीर्घ पण होतं, म्हणजे नदीसारखं पण होतं, आणि मतीसारखं पण होतं. पण ठीक आहे, तुम्हाला इथं तसं म्हटलेलं तर हरकत नाही. हा बस सर हा असंच येणार ना. तस्य नृपस्य समीपे एका मुक्तावली असती. बरोबर बरोबर. ओके. हा एक 15वं. काय का? हा काय? एक का काय आलं म्हणजे कळलं एका 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 मुक्तावली असते. हं? अस्तित्व तसंच लिहिलं. हं. मेरे पास हार नहीं है. मम समीपे मग तुम्ही ते हारम हर हरह नास्ति. नास्ति. हा सर हार. रूपावली पण एक शब्द आहे की. इथे मदिया म्हणता येईल का? हो, नाही नाही, पण एक मिनिट. काय काय प्रसाद काय म्हटलं? मी म्हटलं की जसं धातू रूपावली हा शब्द आहे तसं मुक्तावली पण नसणार ना. हो ना, पण ते मुक्तावलीच म्हटलं ना आता कोणीतरी. हा, आणि तो मग दीर्घ इकारांत आहे. हो हो हम्म. हो. बरोबर बरोबर. पण काय, तेच मी सांगतो की माझ्या दृष्टीने ना दोन्ही शब्द आहेत. म्हणजे म्हणजे मुक्तावली किंवा मूळ शब्द आहे आवली असा आहे. तो आवली हा ऱ्हस्व पण चालतो आणि दीर्घ पण चालतो. म्हणजे मतीसारखा पण चालतो आणि नदीसारखा पण चालतो. जसं आपण ओके ओके. दीपावली, हे दीपावली संस्कृतमध्ये तर दीपावली ऱ्हस्व पण लिहिलं जातं आणि दीपावली दीर्घ पण. असं दीर्घ पण लिहिलं जातं. त्यामुळे दोन्ही, म्हणजे तो नदीसारखा चालवला तर अं, 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 मुक्तावली दीर्घ आहे म्हणून ना. असती असं. हा पण जर तुम्हाला जर कवीने मती मतीसारखा चालवायचा असेल, मती हा तर विसर्ग मग देईल. हा तर हा, असं. हं. मुक्तावली ही मुक्तावली ही वली ही येणार. वली ही आहे. हं. ओके. म्हणजे मती ही कुठलंही वापरा तुम्ही, पण जे वापरायचं ते म्हणजे लॉजिकली वापरा असं. समजून. हा हम्म. समजून. दोन्हीचा अर्थ एकच आहे ना. रस्वचे दोन्हीचा अर्थ अर्थ एकच एकच आहे. बरोबर बरोबर. हं. पुढचं वाचा 15वं. मेरे पास हार नहीं है. मम समीपे हारम नास्ति. नास्ति. हारम का बरं? हरह. आराम. ग्रैवयकम. रम नाही येणार. ग्रैवेकम. ग्रैवेकम. नाही पण ग्रैवेयकम नाही पण तो नास्ति. हार हा शब्द दिलाय ना तुम्हाला. मला वाटतं. सर हा हार. कर्ता हार आहे. हार दिलाय सर. कर्ता हार हारह आहे या नास्ति. वाक्यात. हा कर्ता आहे, हारह दिलाय. हा कर्ता आहे. हो मग हारह नास्ति येणार.
हारहा नास्ति. हा, हारः नास्ति. हो. ओके. दैवयकम नाही चालणार का? नाही नाही, आता कसं आहे माहितीये का, हा हार कुठला आहे म्हणजे आता इथं ग्रैवेयक या शब्दाचा अर्थ स्पेसिफिक आहे की हा गले का हार. गले का अच्छा, हार. हा, गले की गले का माला. हार असं दिलं. हा, हा. त्यामुळे म्हणजे त्यामुळे असं स्पेसिफिक म्हटलं नाहीये ना, म्हणून आपण हा, हा हार हा एवढंच म्हणतो. ठीक ठीक. हं. मग गळ्यात तिकडे हार हार असतो हा म्हणजे शब्द जो आहे ना, त्याला अर्थ मोत्यांची माळ असा दिलेला आहे. आणि हम्म. ग्रैवेयकमला गळ्यातील हार म्हटलंय. खरं तर ऍक्च्युली हार गळ्यातलाच असणार ना. नाही नाही, असं नाही. पण आता हातात पण काय असू शकतो आपला, नाही, असं म्हणतो ना आपण. असं नाही. आता ते त्याला हार हार म्हणजे म्हणतो का आपण? नाही नाही, ऐका, हार म्हणजे काय, काहीतरी असं ज्याला आपण माळ म्हणतो ना, हार म्हणजे माळ ना, म्हणजे हा. हं. हा, आता ती माळ तुम्ही गळ्यातही घालता, डोक्यावर पण घालता, हा, मग हाताला पण बांधता. ओके, त्यामुळे हार हा जेनेरिक टर्म आहे. हम्म. हा, हम्म. जसं आपण मराठीत असं म्हणतो ना की हारीने लावलेल्या आहेत गोष्टी, हारीने म्हणजे ओळीने लावलेल्या, होळीने बरोबर. लावलंय. हा, तर हार म्हणजे काय, एखादी गोष्ट जर ओळीने लावलेली असते तर त्याला आपण हार म्हणतो. हा, आणि मग आता म्हणजे फुलं ही ओळीने लावलेली असतात म्हणून, म्हणजे गुंफलेली असतात म्हणून तो हार झाला. तो हार गळ्यातलाच असला पाहिजे जरुरी नाही असं. आणि इथं मेरे पास हार नाहीये तर हारला हारच म्हणणं म्हणून संयुक्तिक आहे असं. किंवा मग बरं, माला म्हणा, ओके. नुसती माला म्हणा तरी चालत. त्यामुळे मम समीपे ग्रैवयकम. हा, माला नास्ती असं म्हणा मला तरी चालत. नसते. हा, म्हणजे आवड. हा. सूक्ष्म फरक आहे सगळ्यामध्ये. मुक्तावली म्हणजे हम्म. काय, मोत्यांची माळ. मोत्याची माळ. नुसतं ग्रैवेयकम आवड. म्हणजे काय, गळ्यातला गळ्यात. हार. गळ्यात हा मोत्याची माळ. हा, तर त्यामुळे तो त्या अर्थ समजून मग योग्य उपयोग करायला हरकत नाही असं. नुसतं आवली म्हटलं तरी चालतं ना मग. चालू शकेल, पण हा, ते जरा नुसता आवली हा आवड जनरली पडतो. वापरत नाही शब्द. वापरत हा नाही. हा, जनरली एकतर ते मुक्तावली, एकावली, हार करून हा, असं काय त्याच्याशी काय. जोडलेलं आहे. हा, जसं दीपावली असं, कशा म्हणजे आवली म्हणजे काय, रांग. दीपांची ओळ. ओळ रांग ओळ अशी. रांग किंवा ओळ, मग कशाची हे सांगणे महत्वाचं असतं असं. हम्म. सर म्हणजे आता या मुक्ता पाठातलं हा जो शब्द पहिलं मराठी भाषांतर राहिलंच, ते आम्ही काल राहिलं. केलं होतं. हो, एतत् कस्य गृहं वर्तते. सर एक विचारू, हम्म. म्हणजे मुक्ता हा जो शब्द आहे, हा. कित्येक मुलींची किंवा बायकांची नावं असतात, हम्म. तर त्याचा अर्थ मग मोती होतो का मुक्ता म्हणजे जी मुक्त आहे ती असा होतो? दोन्ही दोन्ही आहे. होते. दोन्ही होतो. बरं, ठीक आहे. दोन्ही. हा, दोन्ही होऊ शकतो. हा. हा, चला मग हे घ्यायचं पल्लवी ताई. हं. हे झालंय. मग काय म्हटलं तुम्ही? ह्याच्या आधीच आहे बघा, एतत् कस्य गृहं वर्तते. 19 ओके पान ओके नंबर. ओके हा, ओके, हे आलं. हा हे आम्ही काल केलं होतं. हा, मग सांगा ना पटापट. हा, केलंय ना तुम्ही, सांगा सांगा मग. कोणी. हो, सांगा. हम्म. हे घर कोणाचे असते? नाही, पण आहे. तुम्ही केलं असेल तर काही अडचणी नसेल तर आपण जाऊया पुढे. काय इथेच हो ते ना, हे ह्याच्यात आलं पुढे होतं जाऊ ना. शकतो आपण. फक्त एकदा बघून टाका ना आपण कुठे काय गेहेबद्दल चुकलं असेल तर. विचार करत हा, होतो. गेहे. हा शेवटचं हा विचारायचं होतं ना, गेहे हा, हा. गेहे. आणि हा, गेह आणि गृह हे गृहाचं एकच आहेत अर्थ सेम. दोघांचे. हा. हा, एकच आहे ना. एकच आहे. ओके ओके. हा. सर एकदा वाचू का मग सगळं? बघा, वाचायचं असेल तर वाचा, पण म्हणजे गरज हे असेल घर तर असं. कोणाचे हा, आहे? नाही, या आपण घरात काल जे कोण लिहून ठेवलं राहतात? होतं ना तेवढंच वाचूया. काल जे मग आता हा. शंका इकडे लिहून ठेवल्या होत्या ना. इकडे मी हे अनुवाद बघा दिसतोय तुम्हाला, वाचा पटापट म्हणजे मला लवकर होईल. हम्म. हा, हे तुम्ही घर कोणाचे आहे?
या हम्म. घरात कोण राहतो? वाचू सगळं पुढचं की कोण वाचणार आहे? हो नाही, वाच वाच. वाचा आणि प्रत्येकाने आपापल्या समजुतीशी ताडून बघा. काही शंका असेल तर हा. मग विचारा स्पेसिफिकली. वाचा तुम्ही अश्विनी. या घराच्या मालकाचा काय व्यवसाय आहे? रामकृष्ण हे घराचे मालक आहेत का? नाही. रामकृष्णाचे घर दुसरे आहे. हे सदाशिवचे घर आहे. श्री सदाशिव एका इंग्रजी महाविद्यालयात प्राध्यापक आहेत. ते तिथे साहित्य विषय शिकवतात. विद्यार्थ्यांवर त्यांचे वडिलांसारखे प्रेम आहे. ते विद्यार्थ्यांवर कधीही रागवत नाहीत. ते नेहमी विद्यार्थ्यांना उपदेश करतात की विद्यार्थी दशेत एकाग्रतेने अभ्यास करा आणि झोपेत किंवा भांडण्यात वेळ वाया घालवू नका. हम्म. हम्म. यात कुठं काही अडचण ठीक. वाटते तुम्हाला तुमच्या समजुतीशी केलेलं होतं काल त्यात? नाही. नाही हा झालं सर, सर. या. बरोबर आहे. यापनीय म्हणजे वेळ वाया घालवणे काय? यापनीय हा, म्हणजे तिथे जरा हो हो वाया घालवणे का? हो. हा. आणि इथं निद्रया आणि कलह हे नाही म्हणजे हं. झोपेने किंवा भांडणाने वेळ कमी आहे का? वेळ नका झोपे घालवू. हा बरोबर. ने झोपेने म्हणाले ना कसं आणि हं, हं. भांडणाने वेळ घालवू नका म्हणजे तृतीयास हा म्हणून हा ते. वेळ घालवू हा नका. हा. हा. तृतीय म्हणून ऍक्च्युली इथे मला असं मराठीत ते आपण झोपेत किंवा भांडणात केलंय, पण हिंदीत समजलं. व्यवस्थित आहे सोने या झगडणे में म्हणजे तृतीया. हा हा झोपेने हिंदीत हा मराठीत ते असं करायला पाहिजे खरं, झोपेने किंवा भांडणाने वेळ. पण ते आपण म्हणत तसं म्हणत नाही म्हणून नाही लिहिलं आपण. हा. हम्म. हम्म. सर आणि सहन कदापि छात्रेभ्य क्रुध्यती मध्ये छात्रेभ्य प्रति म्हणजे विद्यार्थ्यांप्रती क्रोधित होत नाहीत असं धरलं तर मग ती हो चतुर्थी होईल ना? हो हो ती चतुर्थीच आहे ना. अच्छा चतुर्थीच आहे. ओके ठीक आहे. चात्रेभ्या चतुर्थी ना. हा. कारण की आपण मराठीत म्हणतो विद्यार्थ्यांवर म्हणजे सप्तमी सारखं बोलतो आपण, हो म्हणून तो जरा घोळतो. बरोबर. छात्रेभ्या आणि म्हणजे ते दोन्ही वर असतं ना. वेगळं ना, तृतीया. सप्तमीतलं वर वेगळं. एक मिनिट अश्विन. छात्रेभ्या तृतीया आणि चतुर्थी दोन्ही आहे, पण मग हो. ते तृतीया छात्र मुलांनी कधी रागवत चतुर्थी नाही आणि ते पंचमी. फारच. हा हो ना. चतुर्थी आणि पंचमी. पंचमी सॉरी चतुर्थी आणि तृतीया नाही. पंचमी आहे सर. पंचमी पंचमी. म्हटली सर हा खाली. पंचमी. पण ते पंचमी मुलांपासून कधी रागवत नाही असं नाही होणार ना. ऊन ऊन हा ऊन ऊन येते. मुलांना त्याला ते त्याला ना ते मुलांना. मुलांसाठी कधी रागवत नाही असं असं साठी बरोबर आहे. नाही आहे ना इकडे होणार म्हणून नाही चतुर्थी नाही, नाही. बच्चों के लिए असं या अर्थाने ती म्हणजे हे क्रुद्धती त्या अर्थाने ती चतुर्थी बरोबर आहे. मुलांसाठी कधी रागवत नाही. किंवा साठी अच्छा मुलांप्रती इकडे असा मुलांप्रती. अर्थ सॉरी आहे. हा करेक्ट. मुलांप्रती मुलांप्रती. येस टोवर्ड्स. हा टोवर्ड्स बरोबर. टुवर्ड्स बरोबर. ठीक. Yes. ठीक आहे, मग आपला हा पाठ आता झाला बरोबर. झाला. हो पण ठीक आहे, थोडासा वेळ एक हा मिनिट सर आहे. सर एक मिनिट शेवटचं एक मिनिट. त्या ह्याच पाठातली बघा ती शेवटची जी वाक्य आहेत ना, दुग्धम पित्वा तृप्यामी, पुढच्या पानावर बघा. त्यात शेवटची 2-3 वाक्य आहेत. त्वम त्वाम प्रतिमा दृष्ट्वा किमर्थम हृष्यसि. हा कुठल्या हे पेजला 20वं वाक्य. हे 20वं वाक्य बघा. हा, मग काय पण मग त्याचं त्वम तू नाही तर ते काल काय झालं होतं, तू ती प्रतिमा बघितल्यावर का बरे बघू. आनंदित झालीस? हा का आनंदित असं होतेस बरोबर आहे असं. का? का हा, हे आनंदितेस बरोबर असं. आहे का आन्सर? हो हा बघितल्यावर हे नाही, ते बघून. दृष्ट्वा म्हणजे बघून. बघून. हा हा बघून आणि ही पण आम्ही देख काल काय हे घेतली हा बघून. हा तू वह कुठल्या प्रतिमा को देखकर पाठातलं क्यों खुश हुई? पल्लवी ताई कुठल्या पाठातलं? हे बघ याच पाठातलं ग. काल आपण नाही का शेवटी ते प्राणायाम म्हणूनच निघालो होतो ना, पुल्लिंगी एक असते हे हो प्राणायामेन मनश्यामी. हा पान हा पान हा हा क्रमांक बरोबर 22 पुस्तकातला मराठी हा, हा. पुस्तक पान क्रमांक 22. मिळालं. तर ठीक आहे, पण हा सगळ्यांनी तुम्ही ना हा होमवर्क थोडा करत जा, नाही तर मग ना तुम्ही असे नुसतंच